Hello students, welcome to the next session of this Kingdom Animalia. लास्ट लेक्चरपर्यंत आपण सगळे नॉन कॉर्डेट्स हा पार्ट कंप्लीट केलेला होता. नॉन कॉर्डेट्समध्ये हेमी कॉर्डेटा सहित एकूण 10 फायलम होते. त्या 10 फायलममध्ये फर्स्ट फायलम पोरीफेरा, देन निडारिया, नंबर 3 टेनोफोरा, नंबर 4 प्लॅटी हेल्मिंथिस फ्लॅटवर्म्स, नंबर 5 अस्क हेल्मिंथिस अस्क सॅकवर्म्स किंवा राऊंड वर्म्स म्हणतो आपण त्यांना. त्याच्यानंतर अनेलिडा पाहिला, रिंगवर्म्स, आर्थ्रोपोडा, जॉईंटेड लेग्स, मल्युस्का सॉफ्ट बॉडी, त्याच्यानंतर इकायनोडर्मॅटा स्पायनी स्किन आणि हेमिकॉर्डेटा कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. इथंपर्यंतचा पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कॉर्डेटा, त्याचे सब फायलम आणि क्लासेस हा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. तर बघूया आपण कॉर्डेटाची जनरल कॅरेक्टरिस्टिक्स काय काय असतात. फायलम कॉर्डेटा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायचे आहेत. वन बाय वन आपण पाहणार आहे. नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट डिफरन्स तयार होतील. आता आपण कॉर्डेटचे बघूया. पहिलं वैशिष्ट्य नावावरून सांगता येतं ते म्हणजे प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड असतो की जो नॉन कॉर्डेटमध्ये नव्हता, इथं मात्र नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ज्याच्यात नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो याला काय म्हणायचं आहे, कॉर्डेट. म्हणजे बॅकबोन असतं, बॅक साईडला डॉर्सल साईडला एक सपोर्टिंग ऑर्गन असतं पाठीमागच्या, जसं आपला पाठीचा कणा आहे असं या प्राण्यांना बॅक साईडला वरच्या साईडला डॉर्सल साईडला एक सपोर्टिंग पार्ट असतो, सपोर्टिंग रॉड असतो. त्या सपोर्टिंग रॉड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट ॲट डॉर्सल साईड कॉल्ड ॲज नोटोकॉर्ड. सो नोटोकॉर्ड इज प्रेझेंट कॉल्ड ॲज कॉर्डेटा. सो दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टंट फीचर. देन सेकंड इम्पॉर्टंट फीचर आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळी फीचर्स आहेत, जसं की नर्वस सिस्टीम असते. आपण बघितलं नॉन कॉर्डेटमध्ये काहींच्यामध्ये नर्व रिंग तयार झालेलं आहे, काहींच्यामध्ये नर्वचं नेटवर्क तयार झालेलं आहे. ऑक्टोपसमध्ये थोडासा वेल डेव्हलप्ड ब्रेन तयार झालेला आहे. इथं मात्र जी नर्वस सिस्टीम आहे ती डॉर्सल साईडला आहे. नॉन कॉर्डेटमध्ये होती कुठं, ती व्हेंट्रल साईडला, व्हेंट्रल टू नर्व कॉर्ड असं आपण म्हणत होतो. यांच्यामध्ये मात्र ती डॉर्सल साईडला असते. सो नर्व कॉर्ड, डॉर्सल हॉलो नर्व कॉर्ड. जे नर्व कॉर्ड आहे परंतु डॉर्सल साईडला आहे, हॉलो आहे, पोकळ असतो, सिंगल असतो, हॉलो असतो अँड टुवर्ड्स दी डॉर्सल साईड. सो डॉर्सल हॉलो असं म्हणूया आपण, डॉर्सल सिंगल हॉलो नर्व कॉर्ड, डॉर्सल सिंगल हॉलो नर्व कॉर्ड. हॉलो नर्व कॉर्ड. नेक्स्ट फीचर बघायचं आहे आपल्याला, ते म्हणजेच गिलस्लिट संदर्भात आपण बघितलं की केवळ आणि केवळ हेमिकॉर्डेटा होता, त्याच्यामध्ये फॅरेंजियल गिल्स होते. अन्यथा नॉन कॉर्डेट्समध्ये फॅरेंजियल गिल्स नसतात, पण इथं मात्र असतात. सो प्रेझेन्स ऑफ फॅरेंजियल गिल्स. रेस्पिरेशनसाठी गिल्स आवश्यक असतात, फॅरेंजियल असतात. देन हार्टचं आपण बघणार आहे. काहींच्यामध्ये व्हेंट्रल साईडला हार्ट होतं नॉन कॉर्डेट्समध्ये, इथं मात्र ते डॉर्सल साईडला असतं. सो हार्ट इज डॉर्सल इन पोझिशन.
डॉर्सल पोझिशनला असतं आणि 2 to 4 चेंबर्ड याच्यामध्ये हार्ट असतं. सो हार्ट इज डॉर्सल इन पोझिशन. देन टेल फीचर्स पाहायचं आपल्याला की जे नॉन कॉर्डेट्समध्ये आपल्याला पाहायला मिळत नव्हतं. शरीराच्या पाठीमागच्या भागामध्ये टेल असतं, ज्याला पोस्ट ॲनल टेल इज प्रेझेंट. शरीराच्या पाठीमागच्या भागामध्ये जे टेल असतं त्याला म्हणायचं पोस्ट ॲनल टेल. नेक्स्ट फीचर आहे सिमेट्रीच्या संदर्भात. आपण नॉन कॉर्डेट्समध्ये बघितलं काही असिमेट्रिकल आहे, काही रॅडियल सिमेट्री आहे, काही बायलॅटरल आहे. यांची सिमेट्री मात्र फिक्स असते. ऑल आर बायलॅटरल सिमेट्री. सो सिमेट्री इज बायलॅटरल. बायलॅटरल सिमेट्री आहे. नेक्स्ट सर्क्युलेशन जर बघितलं आपण, जनरली नॉन कॉर्डेट्समध्ये ओपन सर्क्युलेशन असतं. काही विशिष्ट तुम्ही हे सोडले तर एक्सेप्शन सोडले तर मेजॉरिटी सर्क्युलेशन हे ओपन टाईपचं असतं नॉन कॉर्डेटमध्ये. इथं मात्र ते सर्क्युलेशन क्लोज्ड टाईप असतं. सो सर्क्युलेशन इज क्लोज्ड टाईप. क्लोज्ड टाईप. दे आर बॉडी लेयर्स जर बघितली किंवा बॉडी प्लॅन बघितला सगळ्यांचा तर तो जनरली कॉमनच असतो. सो मोस्टली दे आर ट्रिप्लोब्लास्टिक अँड सिलोमेट. 3 जर्म लेयर्स असतात, शिवाय बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते. सिलोमेट, ट्रिप्लोब्लास्टिक अँड सिलोमेट. लोकोमोशनसाठी पेअर्ड अपेंडेजेस असतात, जसे की पुढचे 2 पाय, जसं आपल्यामध्ये 2 हात 2 पाय असतात. फ्रॉगमध्ये पुढचे 2 पाय, पाठीमागचे 2. पक्ष्यांच्यामध्ये 2 पंख असतात, 2 पाय असतात. म्हणजेच 2 पेअर्स ऑफ लोकोमोटरी ऑर्गन्स असतात. सो लोकोमोटरी ऑर्गन्स हॅव्हिंग 2 पेअर्स. इकडं नॉन कॉर्डेट्समध्ये एकतर ॲब्सेंट असतील किंवा असतील तर 2 पेक्षा जास्त पेअरचे असतात. सो लोकोमोटरी ऑर्गन्स हॅव्हिंग 2 पेअर्स. ही सगळी कॉर्डेटची वैशिष्ट्य आहेत. वन्स अगेन बघा, प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड इम्पॉर्टंट वैशिष्ट्य आहे. डॉर्सल सिंगल हॉलो नर्व कॉर्ड आहे, तो सिंगल हॉलो आणि डॉर्सल साईडला आहे. फॅरेंजियल गिल्स आहेत. हार्ट इज डॉर्सल इन पोझिशन, वरच्या साईडला सॉरी एक मिनिट, आपण इथं थोडंसं करेक्शन करायला पाहिजे. डॉर्सल असतं परंतु ते नॉन कॉर्डेट्समध्ये असतं. व्हेंट्रल इन पोझिशन, आपलं हार्ट जर बघितलं तर ते खालच्या साईडला आहे. सो व्हेंट्रल आपण कम्पेअर करतोय त्यामुळे इथं थोडंसं लिहित असताना हे झालं. व्हेंट्रल इन पोझिशन. पोस्ट ॲनल, शरीराच्या पाठीमागच्या भागामध्ये टेल पार्ट प्रेझेंट असतो, काहींच्यामध्ये नसतो पण मेजॉरिटी असतो. सो पोस्ट ॲनल टेल प्रेझेंट. पोस्ट ॲनल टेल प्रेझेंट. सिमेट्री ही बायलॅटरल कंपल्सरी असते. सर्क्युलेशन क्लोज्ड टाईपचंच असतं. ट्रिप्लोब्लास्टिक आहे, ऑल आर सिलोमेट आहे. 2 पेअर्स ऑफ लोकोमोटरी ऑर्गन्स. तर हा जो पार्ट बघितला, हे जे मेन फीचर्स आपण पाहिले हे कॉर्डेट्ससाठी आहेत. आता जर तुम्हाला कॉर्डेटचे माहीत असतील, नॉन कॉर्डेट ऑलरेडी आपण अभ्यासलेलं आहे, तर थोडंसं कम्पेअर करणं पण सोपं जातं आणि त्यामुळं डिफरन्सेस तयार होतील कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. बघूया आपण, याच्याच समोर आपण लिहूया नॉन कॉर्डेट्स. ओके, म्हणजे आपल्याला कम्पेअर करणं सोपं जाईल. डिफरन्सेस विचारले तरी लिहिणं आपल्याला सोपं जाईल. नॉन कॉर्डेट्स, इकडं कॉर्डेट्स आहे.
बघा, प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड, अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. इकडं नोटोकॉर्ड नसतो, राईट. चलो ओके. नेक्स्ट, डॉर्सल सिंगल हॉलो नर्व कॉर्ड. यांचा नर्व कॉर्ड असतो तो व्हेंट्रल असतो. सो व्हेंट्रल डबल असतो, सॉलिड असतो नर्व कॉर्ड. कंपेअर करून लिहितोय आपण. प्रेझेन्स ऑफ फॅरेंजियल गिल्स, अब्सेन्स ऑफ फॅरेंजियल गिल्स. इथं मात्र फॅरेंजियल गिल्स अब्सेंट असतात. हार्ट इज वेंट्रल इन पोझिशन, हार्ट इज डॉर्सल. इफ प्रेझेंट, मोस्टली अब्सेंट असतं इफ प्रेझेंट ॲट डॉर्सल साइड. लाईक कॉकरोच, इन्सेक्टा, आर्थ्रोपोडा. पोस्ट एनल टेल प्रेझेंट, पोस्ट एनल टेल अब्सेंट. सो पोस्ट एनल टेल अब्सेंट. विरुद्ध लिहायचं आहे, पाठ करण्याची गरज नाही. तुम्हाला कॉर्डेट आला की नॉन कॉर्डेट लिहिता येतो, नॉन कॉर्डेट आला की कॉर्डेट लिहिता येतो. सर्क्युलेशन इज मोस्टली क्लोज्ड टाईप, सर्क्युलेशन इज मोस्टली ओपन टाईप. सो सर्क्युलेशन इज ओपन. सम एक्सेप्शनल आहेत पण मेजॉरिटी ते ओपन असतं. हे कंपल्सरी ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. यांच्यामध्ये काही डिप्लो ट्रिप्लो दोन्ही आहेत. सो डिप्लोब्लास्टिक और ट्रिप्लोब्लास्टिक. ओके. हे सिलोमेट आहे. याच्यात काही सिलोमेट, असिलोमेट, सुडोसिलोमेट असे असतात. सो सिलोमेट, असिलोमेट, सुडो सिलोमेट. Locomotory organs having two pairs, more than two pairs. If present, then more than two pairs. Mostly absent. जसं की ऑक्टोपसमध्ये 8 आर्म्स असतात, संख्या जास्त असते. सो दीज आर दी डिफरन्सेस बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. व्हेरी सिम्पल. तुम्ही दोन्ही पाठ करण्याची गरज नाही. कोणतं तरी एक लक्षात ठेवा, पुढचं तुम्हाला लिहिता येतं. आणि कम्पेअर आपल्या स्वतःला करून लिहा, अजून सोपं होतं. बघा, आपल्या पाठीमागचा कान आहे डॉर्सल साईडला, आपलं हार्ट आहे व्हेंट्रल साईडला, नर्वस सिस्टीम आहे डॉर्सल साईडला, आपल्यामध्ये हात आणि पाय असे हालचाल करणाऱ्या अवयवांच्या 2 जोड्या आहेत. सर्क्युलेशन आपलं क्लोज्ड टाईपचं आहे. ओके. आता ठीक आहे, आपल्यामध्ये पोस्ट एनल टेल नाही आहे, पण बाकीच्यामध्ये आपल्या पूर्वजनांच्यामध्ये ते होतं. इव्हॉल्युशनमध्ये त्याच्यात बदल झाला आहे. ती सगळी फीचर्स आपल्यावरून लिहिता येतात. सो दीज आर दी डिफरन्सेस बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. ओके. चलिए, फायलम कॉर्डेटा, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स नॉन कॉर्डेट्स कंपेअर करून बघितलं. हा जो फायलम कॉर्डेट आहे, हा फायलम आहे. ह्या फायलम कॉर्डेटाचे 3 सब फायलम आहेत. सब फायलम लिहितोय आपण. एक फर्स्ट आहे तो यूरोकॉर्डेटा, यूरोकॉर्डेटा. याची सगळी फीचर्स आपण बघणार आहे, वैशिष्ट्ये बघणार आहे. सेकंड आहे तो सिफॅलोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा.
युरोकॉर्डेटामध्ये हेड पार्ट डेव्हलप झालेला नसतो फारसा. सिफॅलो म्हणजेच हेड पार्ट डेव्हलप झालेला आहे. सिफॅलो ब्रेनचा पार्ट असतो. इथं ब्रेन सिस्टीम फारशी नसते. इथं सिफॅलायझेशन आणि या ठिकाणी व्हर्टिब्रेटा. नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. म्हणजे हे जे आपण 3 वैशिष्ट्ये बघतोय, जसं की युरोकॉर्डेटा आहे, फर्स्ट सब फायलम आहे नंबर 1 कोणाचा, कॉर्डेटाचा. नंबर 2 सब फायलम आहे तो आहे सिफॅलोकॉर्डेटा आणि नंबर 3 आहे तो आहे व्हर्टिब्रेटा. हे तीनही सब फायलम आपल्याला डिटेल बघायचे आहेत. मेन फायलम आहे तो आहे कॉर्डेटा, त्याचे 3 सब फायलम आपल्याला अभ्यासायचे आहेत. एक युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. हा पार्ट आपण डिटेल बघणार आहे. क्लास एक्झाम्पल, याचे क्लास एक्झाम्पल पाहणार आहे, याचे क्लास एक्झाम्पल पाहणार आहे. ओके, क्लासिफिकेशन लिहून घ्या. ओके, चला नंबर 1 बघूया आपण. सब फायलम आहे तो युरोकॉर्डेटा. जसं की कॉर्डेटाचं आपण 3 सब फायलम बघितले, युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा अँड व्हर्टिब्रेटा. नंबर 1 आपल्याला बघायचं आहे, फर्स्ट आहे तो म्हणजेच युरोकॉर्डेटा. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचा ऑर नेम, त्याचा क्लास आणि त्याचं एक्झाम्पल ही सगळी वैशिष्ट्ये आपण बघणार आहे. या युरोकॉर्डेटाची कॅरेक्टरिस्टिक्स पाहत असताना जे काही मेन फीचर्स आहेत, युनिक फीचर्स आहेत, ते आपण युनिक फीचर्स पाहतोय. तर या युनिक फीचर्समध्ये युनिक फीचर्स ही महत्त्वाची असतात. CETसाठी, नीटसाठी, थेरीसाठी सगळी महत्त्वाची आहेत. त्याचा ऑरनेम बघूया. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज टुनिकेट्स. सो दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज टुनिकेट्स. याला टुनिकेट्स म्हटलं जातं किंवा ॲसिडियन्स. कोणताही शब्द वापरला जातो, ॲसिडियन्स म्हणायचं किंवा टुनिकेट्स म्हटलं जातं. बिकॉज बॉडी इज कवर्ड बाय टुनिका, स्मॉल थिन लेअर असते, याला टुनिका म्हटलं जातं आणि म्हणून याला म्हणायचं टुनिकेट. इज अ इम्पॉर्टंट इन केस ऑफ नीट अँड CET. ओके, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे एक्सक्लुझिव्हली मरीन आहेत, मरीन कंडिशनला असतात. सो फाउंड इन मरीन कंडिशन. सी वॉटरमध्ये असतात, साल्ट वॉटरमध्ये असतात, याला आपण मरीन म्हणत असतो. सो बॉडी इज कव्हर्ड बाय टुनिसाइन मेडअप ऑफ, आणि त्यामुळे त्याला नाव टुनिकेट दिलेलं आहे. सो बॉडी इज कव्हर्ड बाय टुनिसाइन. इम्पॉर्टंट आहे टुनिसाइन. शरीरावरती जे आवरण असतं त्या आवरणाला म्हणायचं टुनिसाइन. बॉडी इज कव्हर्ड बाय टुनिसाइन इज अ इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, दॅट्स वाय कॉल्ड ॲज टुनिकेट्स. टुनिसाइन, टुनिकेट. देन नोटोकॉर्ड. आता हे कॉर्डेटामध्ये घेतलंय म्हणजे नोटोकॉर्ड आहे आणि तो फक्त लार्वल स्टेजला असतो, टेल पार्टमध्ये असतो. सो नोटोकॉर्ड is present in tail of larva. फक्त लार्वल स्टेजला असतो. डेव्हलपमेंट झाल्यानंतर जसजशी डेव्हलपमेंट होईल तो नष्ट होतो, पण इनिशियल स्टेजला असतो. सो टेल ऑफ लार्वा इज अ इम्पॉर्टंट. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन टेल ऑफ लार्वा. देन फॅरिंग्स विथ मेनी ग्लिलसिट्स असतात, फॅरिंग्समध्ये तयार झालेले आहेत. कॉर्डेटाचं वैशिष्ट्य आहे. सो फॅरिंग्स विथ मेनी गिल स्लिट्स
मेनी गिल्सलेट्स. ओके. सर्क्युलेशन क्लोजड असतं, डेव्हलपमेंट याची इनडायरेक्ट होते. सर्क्युलेशन हे सगळ्यांचंच क्लोजड सर्क्युलेशन असतं कॉर्डेटमध्ये. डेव्हलपमेंट आहे याची ती मात्र इनडायरेक्ट आहे. सो डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. आपल्याला माहित आहे थ्रू लार्वा होत आहे, याला इनडायरेक्ट म्हणायचं. सो टेक्स प्लेस थ्रू लार्वा. लार्वल स्टेजेस प्रेझेंट असतात. विदाउट लार्वा असेल तर डायरेक्ट म्हणत असतो, विथ लार्वा असेल तर त्याला इनडायरेक्ट म्हणत असतो. ओके. आता याचे एक्झाम्पल पण बघूया आपण वन बाय वन. एक्झाम्पल्स. एक हर्डमॅनिया आहे. हर्डमॅनिया इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. हर्डमॅनिया, HERD, हर्डमॅनिया. देन साल्पा नंबर 2. साल्फा. देन ॲसिडिया, AS लिहायचं, ॲसिडिया. and the last one is first आहे हर्डमॅनिया, सल्फा, ॲसिडिया and डोलोलम. So these are the एक मिनिट, डोलिओलम, ओके. सो हर्डमॅनिया, साल्फा, ॲसिडिया आणि डोलिलम हे जे सगळे एक्झाम्पल आहेत, 4 एक्झाम्पल आहेत. सो दीज आर दी इन्क्लुडेड इन फायलम युरोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटा अतिशय प्रिमिटिव्ह, कॉर्डेटाची पहिली अवस्था असते, सुरुवातीची अवस्था असते, याला युरोकॉर्डेटा, याला प्रिमिटिव्ह कॉर्डेट असंही म्हटलं जातं. सो युरोकॉर्डेटा इज कॉल्ड एज प्रिमिटिव्ह कॉर्डेट. आता यांना तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी एखादी ट्रिक पण यूज करू शकता. निमोनिक्स आपण जे वापरतो त्याला कुठलं मिनिंग नसतं, फक्त ते लक्षात ठेवण्यासाठी असतं. हर साल असे डोली, हर साल साल असे डोली. Her for herdmania, this is for herdmania. Sal for salfa. Ase, acidia. Doli, dolilom. Doliolum, doli for doliolum. So this is the trick to remember the examples of Urochordata. So Urochordata is called as primitive chordate. Clear? काही शंका याच्यामध्ये? So this is the first subphylum called as Urochordata. Read on. Okay, second subphylum आहे Cephalochordata. Cephalochordata. नंबर 2 फायलम आहे. याची मेन फीचर्स बघूया. युनिक फीचर्स काय काय आहेत हे आपल्याला पाहिजेत. युनिक फीचर्स. ओके. So they are also called as a lanceolates. They are also called as lanceolates.
इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे लॅन्सिलेट्स. ओके. नंबर 2, they are also marine in condition, found in marine condition. Habitat is marine, so marine. सी वॉटर, साल्ट वॉटरमध्ये, खाऱ्या पाण्यामध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळतात. नोटोकॉर्ड इज अलॉंग दी लेंथ, हेडपासून टेलपर्यंत. आपण बघितलं युरोकॉर्डेटामध्ये फक्त टेल पार्टमध्ये असतो आणि फक्त लार्वल स्टेजला असतो, म्हणजे लाईफ टाईम नसतो. इथं मात्र हेडपासून टेलपर्यंत असतो आणि कायमस्वरूपी असतो. सो नोटोकॉर्ड इज थ्रूआउट दी बॉडी, throughout the body and lifetime, कायमस्वरूपी असतो. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत असतो. सो हे इम्पॉर्टंट फीचर आहे. थ्रूआउट दी बॉडी, हेड टू टेल अँड लाईफ टाईम. सो हेड टू टेल इम्पॉर्टंट. आपल्यामध्ये हेड टू टेल नाही आहे, विशिष्ट भागामध्येच आहे. याच्यात मात्र हेड टू टेल आहे आणि थ्रूआउट दी लाईफ आहे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके. सो नोटोकॉर्ड इज थ्रूआउट दी बॉडी अँड लाईफ टाईम. पोस्ट ॲनल टेल प्रेझेंट, शरीराच्या पाठीमागच्या भागामध्ये टेल असतं. सो पोस्ट ॲनल टेल प्रेझेंट, की जे आपल्याला युरोकॉर्डेटामध्ये टेल पाहायला मिळत नव्हतं. युरोकॉर्डेटामध्ये टेल पार्ट नसतो, परंतु या ठिकाणी टेल पार्ट तयार झालेला असतो, जो त्या ठिकाणी लार्वल स्टेजला असतो. पुढं जाईल तसं टेल नसतं होतं. इथं मात्र पोस्ट ॲनल टेल हे कायमस्वरूपी प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर याच्यात स्पेशल टाईपचे मायोटोन्स मसल्स असतात. सो स्पेशल मसल्स आर प्रेझेंट. सो मायोटोन हे स्पेशल मसल्स आहेत. मसल ब्लॉक्स असतात प्रेझेंट. मसल ब्लॉक्स प्रेझेंट. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मायोटोन मसल ब्लॉक्स प्रेझेंट इन cephalochordata is the important question for NEET CET. देन ब्लड असतं, परंतु त्याच्यात पिगमेंट नसतं. आपल्या पिगमेंट म्हणजे रंग म्हणू आपण, रंगद्रव्य म्हणतो. आपल्या ब्लडला जसा रेड कलर आहे आयर्न असल्यामुळं, फेरसमुळं येतो. याच्यात मात्र पिगमेंट नसतं. सो ब्लड इज विदाउट पिगमेंट. ब्लड इज विदाउट pigments. So pigments are absent. Blood is without pigment. It's important, right? तर हे त्याचे वेगवेगळे फीचर्स होते, ज्याला आपण युनिक फीचर्स म्हटलं. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्याचं एक्झाम्पल पाहायचं असतं. एक्झाम्पल याच्यामध्ये ब्रँचिओस्टोमा हे एकच एक्झाम्पल आहे, ज्याला आपण एम्फिऑक्सस म्हणतो किंवा लॅन्सिलेट म्हणतो. ब्रँचिओस्टोमा. ब्रँचिओस्टोमा also called as amphioxus. amphioxus किंवा त्याचं दुसरं नाव याच्या ऑर्नेमवरून लिहिलं जातं लॅन्सिलेट. सो ब्रॅचिओस्टोमा याला एम्फिऑक्सस किंवा लॅन्सिलेट म्हटलं जातं. ब्रॅचिओस्टोमा called as amphioxus or lanceolate. Okay, so this is about once again बघा
दे आर ऑल्सो कॉल्ड एज लॅन्सिलेट्स. ऑर्नेम आहे. मरीन सिच्युएशनला आहे. नोटोकॉर्ड आहे. थ्रूआउट दी बॉडी. हेड टू टेल असतो. परमनंट असतो. पोस्ट ॲनल टेल प्रेझेंट असतं. बॅक साईडला मायोटोन मसल्स आहेत. हे दोन वैशिष्ट्य खूप महत्त्वाचे. मसल ब्लॉक. ब्लड इज विदाउट पिगमेंट. आणि एक्झाम्पल आहे ब्रॅचिओस्टोमा कॉल्ड ॲज अम्फियाक्सस किंवा लॅन्सिलेट. ओके, नोट दिस पॉईंट.